गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. आम्ही गावाला चाललोय. मम्मी, बाबू, तिकडे चिकू हाय कर. आम्ही सगळे चाललोय अवसरीला. बाबू अवसरीला चाललो. गावाला चाललो. सो गाईज, आम्ही सगळे आता नाश्ता करायला थांबलोय आणि नाश्त्यामध्ये आम्ही खातोय अनहेल्दी गोष्टी. वडापाव आणि दीदी पण आलेली आहे. इथं मिसळ आली आहे. सो गाईज, फायनली पोचलोय आम्ही गावाला. घरी बाबू खातोय तिकडे चिप्स आणि हे दोघं सामान काढतायत बिचारे. माझी बॅग पण काढता का जरा? माझी बॅग पण काढा ना. थँक्यू. ह्याचे पैसे दिले जातील बरं का? किती घेता तुम्ही लगेज काढायचे? माझ्या भाऊचा मौनव्रत आहे. शटअप बोलते यार. असं बोलता का? तुमचं काम तुम्ही केलं पाहिजे नीट. सो गाईज, हे बघा, आम्हाला इथे सरडा दिसलेला आहे. एकदम मोठा. किती मोठा सरडा आहे. सकाळी सकाळी दर्शन झालंय सरड्याचं. गेला. सगळे सरडा बघायला थांबले तिथे. सो गाईज, गावाला चालली आहे ह्या दोघांची अनलिमिटेड मस्ती. आणि असे सगळे इथे बसलेत. पप्पा, चिकू, आई. इथे छोटा बाबू आणि मोठा बाबू मस्ती करतायत. आणि ओवी तिकडे बसली आहे झोक्यामध्ये. बघा मस्ती बघा फक्त या दोघांची. सो गाईज, आमचं चिकन इथं बनतंय आणि आजचे शेफ आहेत आमचे पप्पा. चुलीवरचं चिकन बनवत आहेत पप्पा आज. आणि मस्त वारा सुटलाय. तिकडं आहे ऊस आणि ऊसाच्या साईडला चिकन. आणि इथं बसलाय भाऊ बघत. चिकू, थोड्या दिवसांनी तुला करायचं हे सगळं. बघा गाईज, किती वारा सुटला इथे. आणि इथे बसली आमची आई. आणि इथे थांबली आहे ओवी. इथे आहे आणि इथे आहे बाबू. आणि तिकडे आहे पेरूचं झाड समोर ते. इथे मसाला रेडी आहे. आपल्या न्यू मसाल्याचा मसाला वाटण बनवलंय. आणि इथे हे बॉइल्ड चिकन आणि इथे आळणी पाणी. खूप जास्त टेस्टी झाले. हे पप्पा, मी पिऊन बघितलं. खूप टेस्टी झालंय आळणी पाणी. हो का? आता पप्पा इथे रस्सा बनवतायत. आणि इथे माझी मम्मी आहे. मसाला तिखट लागतो. सो गाईज, बसलो आता आम्ही जेवायला. हा रस्सा केलाय पप्पांनी आणि हे मम्मीने सुक्कं केलंय. कांदा मी कापलाय, लिंबू मी कापलाय. आणि आता बसतोय आम्ही जेवायला. इथं माझी मम्मी आहे. सो चलो आता जेवण करू आपण. गाईज, आमचं इथे हे वांग्याचं झाड आहे आणि इथे एक वांग लागलंय छोटं. आणि इथे एक वांग लागलंय.
आणि खाली पण एक आहे इथे. आणि भरपूर फुलं लागली आहेत. वांगी 3-4च लागली आहेत. इथे पण एक आहे. आणि ते शेवग्याचं झाड आहे. हे कोणतं झाड आहे? आणि पानफुटी हे पानफुटी हे पानफुटीचं झाड आहे. किडनी स्टोनला उपयोगी पडतं बघ. आणि हे सुपारीचं झाड आहे. नारळाचं आहे ते, हे सुपारी नारळाचं आहे का? आणि हे सुपारीचं झाड आहे. कढीपत्ता, आणि हा कढीपत्ता एवढा आलाय. ते नारळ, आणि ते पण नारळाचं झाड आहे. आणि तिकडे ते पपयाचं झाड आहे. मका काढतायत म्हणून आता. आणि इथे आपण मका लावला होता, तो आता काढतायत मका. सुकून गेला सगळा. मी चप्पल नाही घातली. जाऊ दे, काय नाही होत. चल ना. लिंबाचं टाकू. हे लिंबाचं झाड आहे. आणि लिंबू बघा इथे किती आले. भरपूर लिंबू लागले. इथे इथे मध्ये मध्ये पण आहेत भरपूर. आणि हे आळूची पानं आहेत सगळी एवढी. आपण काढायची आता आळूची पानं ना पप्पा. हो, आता आळूची पानं तोडायची ना, ती कट करायची, भाजीला उपयोगी पडतील. आळूच्या वड्या पण करू आपण. भरपूर आहेत आता. लिंबाला बार किती सुटलाय बघितलं का? एवढी लिंब बघा गाईस किती आहेत. आतमध्ये पण आहेत भरपूर पिवळी लिंब. आणि इथे पण हिरवे लिंब आहेत 2. इथे पण 2 लिंबू आहेत हिरवे. आणि इथं ही चिल्ली पिल्ली आहे सगळी. आणि गाईज हे शेत आपलंय तिकडपर्यंत. तिथपर्यंत ना पप्पा. पर्यंत ऊस पण आहे. ए, तिकडे नका जाऊ. ए, उन्हात नाही जायचं. बबडी इकडे. बाबू इकडे ये. आता आम्ही नारळ तोडतोय वरती, टेरेस वरती येऊन. पप्पा नारळ तोडतायत. एवढे सगळे नारळ आम्ही आज फोडणार आहे. पाणी प्यायला पाहिजे होतं का? मला वाटलं ना पाणी काढायला पाहिजे. पाणी प्यायला मला वाटलं नारळाचं पाणी काढायला आणायची आहे बॉटल, म्हणून मी थंड पाणी ओतून दिलं बेसिन मध्ये. हे बघा. आणि हे आहे ऊसाची शेती सगळी. बघा आजूबाजूला, आपल्या घराच्या आजूबाजूला एक पण घर नाहीये. पूर्ण मोकळं आहे. नाही येणार तुम्हाला, तिकडे जा तुम्ही. देऊ का नारळ? हे बघा गाईज आता कसा नारळ खुलते आता मम्मी. पप्प्यातला दे ना. यांनी इकडचं पप्पा आणला. हे बघा मोठे 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 वाव. सो गाईज मी आता एकदम टॉपला आली आहे आमच्या टेरेसच्या.
आणि वरतून व्ह्यू बघा, हा सगळा व्ह्यू आहे आपल्या घराच्या मागून. आणि हा पुढचा व्ह्यू आहे आणि तिकडे डोंगर पण दिसतोय, तिकडे पण दिसतो आणि इकडे पण दिसत आहेत मोठे मोठे डोंगर. एकदम तिकडे दिसत असेल तुम्हाला, पूर्ण डोंगर आहे बघा. असं आली आहे मी वरती आता इथे. हॅलो हॅलो. सो गाईज फायनली सनसेट झालेला आहे. हे बघा इथे दिसत असेल तुम्हाला. इतकं भारी वाटतं आता बघा. झालं, पूर्ण गेलं आता. आत्ता टाईम झाला आहे 6:55, 7 वाजलेत आणि सनसेट आत्ता झाला आहे 7 वाजता पूर्ण. माझा मोबाईल ठेव मग जर पिशवीने आणायला सुचत तुम्हाला वर. सो गाईज आम्ही आलो आहे हंबाच बघायला इथे. आणि इथे छोटीशी हंबा आहे, छोटीशी हंबा. त्या बाईला काय झालं आज बोलले नाही. त्या बाईला काय झालंय म्हणतात. छोटीशी हंबा बाबू, छोटीशी हंबा. अरे तू साडी नाहीये तुझी, बघितलं का काय बोलतोय, काय बोलतोय, माझी साडी खातोय. अरे तू पॅन्ट घातली, पॅन्ट, साडी नाही. आईने साडी नेसली. सो गाईज सगळ्यांचा डिनर वगैरे झालाय. आम्ही बाहेर गेलो होतो फिरायला, पण व्हिडिओ काढला नाही कारण खूप अंधार होता रोडनी. सो आता सगळे जेवलेत आणि झोपलेत. इथे बाबू दिसत असेल झोपलेला. आणि सगळे गेलेत आता झोपायला. जेवण पण झालंय. सो चलो गाईज, आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल, लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्कीच करा. भेटूया आपण परत नंतर दुसऱ्या व्लॉगमध्ये. सो बाय गाईज, गुड नाईट, बाय.